आता याच्यापूर्वी मी तुम्हाला अकाउंटिंग इयरबाबत पुढे सांगेल असं सांगितलं होतं. आता या विश्लेषणामध्ये अकाउंटिंग इयर म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो. अकाउंटिंग इयर म्हणजे काय की 12 महिन्याची हिशोबपत्रके. आता 12 महिन्याची हिशोबपत्रके ही ठेवण्याची वेगवेगळी पद्धती पूर्वी अवलंबली जात होती. कोणती पद्धती अवलंबली जात होती? कुठले 12 महिने? साधारणतः कॅलेंडर इयरप्रमाणे बुक्स ऑफ अकाउंट्स ठेवली जायची. कॅलेंडर इयर म्हणजे काय की 1 एप्रिल आपलं 1 जानेवारी टू 31 डिसेंबर याप्रमाणे हिशोब ठेवली जात होती. परंतु याचप्रमाणे किंवा कुठल्याही 12 महिन्याचे ज्याला सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीनं तो ठेवत होता. परंतु आता इन्कम टॅक्सने तुम्हाला वर्ष हे ठरवून दिलेलं आहे. ते वर्ष काय आहे? ते आहे 1 एप्रिल टू 31 मार्च. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीचं 12 महिन्याची हिशोबपत्रके म्हणजेच ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे ठेवावं लागतं. आता यानंतर आपण ट्रेडिंग कन्सर्न अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याची आपण माहिती घेऊया किंवा याची संज्ञा समजून घेऊया. तर ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे काय? तो बिझनेस ज्याचा मूळ उद्देश हा विक्री व्यवसायातून नफा कमावणे हा आहे, याला म्हणतात ट्रेडिंग कन्सर्न. त्याला ट्रेडिंग कन्सर्न बरोबरच कमर्शियल ऑर्गनायझेशन म्हणजे व्यापारी संस्था, प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन म्हणजे नफा करणारी संस्था असं देखील म्हटलं जातं. आता ही व्याख्या छोटी असल्यामुळं मी काय ते लिहून देत नाही, पण पाहिजे असेल तर मी ते लिहूनही देतो तुम्हाला समजण्याच्या दृष्टीने सोयीस्कर. ए बिझनेस concern established and establish with an object आता काय कोणत्या उद्देशाने? ऑफ अर्निंग प्रॉफिट नफा कमावण्याच्या उद्देशाने स्थापन झालेला व्यवसाय किंवा बिझनेस त्याला म्हणायचं ट्रेडिंग कन्सर्न. आता नफा कसा कमवायचा? बाय सेलिंग गुड्स वस्तूंची विक्री करून याला म्हणतात ट्रेडिंग कन्सर्न. आता दुसरा प्रकार काय आहे?
not for profit concern. केवळ नफा कमावण्यासाठी नाही. तर मग हे ऑर्गनायझेशन काय असतं, ही संस्था कशी असते, कशासाठी असते? इट इज an organization not established for making profit. But for rendering services to whom? To society. An organization may be formed for promoting useful object like art, science, sports, culture, charity, profession. आता नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय? केवळ नफा कमवणं हाच एक उद्देश नसतो. तर समाजाला विविध प्रकारच्या सेवा देण्यासाठी जी संस्था स्थापन केली जाते त्या संस्थेला म्हणतात नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता ह्या संस्था कोणत्या, काय काम आहे या संस्थेचं? An organization may be formed for promoting useful objects like art, science, sport, culture, charity and charity profession. म्हणजे विविध प्रकारच्या कला अकादमी किंवा सायन्स
वेगवेगळ्या प्रकारची समाजाला मदत करणे. स्पोर्ट्स म्हणजे खेळासाठी संस्था स्थापन करणे. तिसरं कल्चर म्हणजे कला. आणि चॅरिटी प्रोफेशन म्हणजे मदत करणे, दानधर्म करणे. हे त्याचं मूळ उद्देश असतं. नफा कमवणं हे नुसतंच त्याचं उद्देश नसतं. तर या दोघांमधला फरक तुम्हाला कळला असेल. ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे नफा कमावणारी संस्था आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हटल्यानंतर नुकताच नफा नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या कला, सायन्स, स्पोर्ट्स, कल्चर, चॅरिटी प्रोफेशन करता स्थापन झालेली संस्था, याला म्हणायचं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता याच्यानंतर समजून घेऊन घ्या गुडविल. आता गुडविल म्हणजे काय? गुडविल is a reputation of business in terms of money. पहिला अर्थ गुडविलचा काय? तर गुडविल म्हणजे त्या संस्थेचं किंवा त्या उद्योगधंद्याचं. रेप्युटेशन म्हणजे काय? नाव. कशामध्ये? इन टर्म्स ऑफ मनी. पैशाच्या अनुषंगानं. आता तुम्ही म्हणाल हे रेप्युटेशन म्हणजे काय हो? तर रेप्युटेशन म्हणजे उदाहरणादाखल तुम्ही MDH मसाले याची जाहिरात टी व्हीवर पाहत असाल. मसाले तर अनेक प्रकारचे असतात, अनेक कंपन्यांचे असतात, परंतु MDH मसाले जास्त विकले जातात. याचं कारण काय? की त्याच्या नावाला किंमत आहे. आणि ती नावाला किंमत कशामुळे आहे? नुसती नावाला किंमत नाही, त्या नावामुळं त्या कंपनीला मोठ्या स्वरूपात नफा होतो किंवा पैशाचा व्यवहार होतो. आता दुसरं गुडविल is an intangible आता गुडविल हे काय हातानं स्पर्श करून तुम्हाला समजण्यासारखं नाही. MDH मसाले म्हटल्यानंतर तुम्ही हातात मसाले गेल्यावर ते MDH होत नाहीत. म्हणजे गुडविल हे जे आहे हे तुमचं नाव आहे. आणि हे नाव हे इंटँजिबल म्हणजे ज्याचा स्पर्श करता येत नाही, ते जाणवत नाही. उदाहरणादाखल तुम्ही लँड अँड बिल्डिंग म्हटलं तर ते टँजिबल ॲसेट झालं, कारण त्याला तुम्ही स्पर्श करू शकतात किंवा ते सांगू शकता. पण गुडविल हे इंटँजिबल ॲसेटमध्ये मोडतं. आलं लक्षात? आता पुढची संज्ञा आहे प्रॉफिट ऑर लॉस. प्रॉफिट ऑर लॉस म्हणजे काय? प्रॉफिट म्हणजे नफा, लॉस म्हणजे तोटा.
आता याची व्याख्या मी तुम्हाला समजावून सांगतो. अगोदर इंग्रजीमध्ये सांगतो. When a selling price of the goods is more than the cost price, it is profit. ज्या वेळेला वस्तूंच्या विक्रीची किंमत ही त्याच्या निर्मितीच्या किंवा कॉस्टच्या मूळ किमतीच्या पेक्षा जास्त असते, त्याला म्हणतात प्रॉफिट. म्हणजे सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस इज इक्वल टू प्रॉफिट. हे पुस्तकात दिलं नाही, मी सांगतोय तुम्हाला. आता उदाहरणादाखल तुम्ही 50,000 रुपयाचा माल विकला आणि त्या 50,000 रुपये माल विकण्याकरता तुम्हाला 30,000 रुपये खर्च झाला. वेगवेगळ्या प्रकारचे खर्च, फ्रेट, सेल ऑफ गुड्स, हे सगळे खर्च तुम्हाला 30,000 झाले. तर तुम्हाला 20,000 रुपये राहिले. त्या 20,000 रुपयाला म्हणायचं प्रॉफिट. आता लॉस म्हणजे काय समजून घेऊया. लॉस म्हणजे आत्ता जे मी सांगितलं तुम्हाला त्याची उलटी प्रतिक्रिया किंवा उलटा प्रकार. म्हणजे वेन कॉस्ट प्राईस इज मोर, कॉस्ट प्राईस ऑफ द गुड्स इज मोर दॅन द सेलिंग प्राईस. म्हणजे विक्री किमतीपेक्षा त्या वस्तूची निर्मितीची किंमत किंवा कॉस्टची किंमत, कॉस्ट प्राईस ही जास्त असेल, त्यावेळेला नुकसान असे म्हणतात. आता उदाहरणादाखल तुम्ही 50,000 रुपयाचा माल विकला, परंतु त्याची निर्मिती किंमत ही 60,000 असेल, तर तुम्हाला नुकसान किती झालं? 10,000. हे नुकसान झालं. आता त्याच्यानंतर पाहूया इन्कम म्हणजे काय. हे जरा समजून देण्यासाठी मी अगोदर तुम्हाला इंग्लिशमधनं सांगतो. इट इज रेव्हेन्यू अरायझिंग as a result of business transaction. आता याच्यावरनं तुम्हाला समजलं असेल, रेव्हेन्यू अरायझिंग रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेस ट्रान्झॅक्शन्समुळं रेव्हेन्यू म्हणजे इन्कम तुम्हाला मिळतो. आता पुढं पाहू. इट इज ॲन अमाऊंट it is the amount receivable or
realize from services provided and earning from its normal business activity. Usually, ETC. आता इन्कम म्हणजे काय? इट इज द रेव्हेन्यू अरायझिंग रिझल्ट ॲज ए रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेस ट्रान्झॅक्शनचं पासून मिळालेलं उत्पन्न. पण हे उत्पन्न कसं असतं? इट इज अन अमाऊंट रिसिवेबल ऑर रिलाइज फ्रॉम द सर्व्हिसेस प्रोव्हायडेड. हे तुम्ही इतरांना ज्या सेवा देता त्या सेवापोटी मिळालेला मोबदला, तसंच तुम्हाला इतरांकडून मिळालेलं व्याज, इतर संस्थांमध्ये तुम्ही गुंतवलेल्या रकमेवरचं डिव्हिडंड म्हणजे लाभांश, आणि इतर संस्थांकडून तुम्ही केलेल्या व्यवहाराचं मिळालेलं कमिशन, याला इन्कम असं म्हणतात. आता इन्कम हे झालं, पण याच्यानंतर काय आहे? रेव्हेन्यू. तुम्ही म्हणाल वरच रेव्हेन्यू म्हटलं, परत दुसरा रेव्हेन्यू काय? तर त्याची व्याख्या आपण समजून घेऊया. इट इज इन्कम that a business has from normal business activity
business activities usually from the sale of goods and services to customer. आता हे समजून घेऊया अगोदर. रेव्हेन्यू मीन्स व्हॉट? इट इज अ इन्कम दॅट अ बिझनेस हॅज फ्रॉम नॉर्मल बिझनेस ॲक्टिव्हिटी. उद्योगधंद्याला, व्यवसायाला ज्या सर्वसामान्य ॲक्टिव्हिटी म्हणजे देणं घेणं केलं जातं, ते देणं घेणं कशा स्वरूपातलं? युजली फ्रॉम द सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू द कस्टमर. म्हणजे तुम्ही ग्राहकांना विकला केलेला माल किंवा त्याला दिलेले सेवा याच्यातनं जे तुम्हाला रक्कम मिळते त्याला म्हणायचं रेव्हेन्यू. आता तुम्हाला वाटेल की वरच्या ह्याच्यात पण रेव्हेन्यू लिहिलं आहे, खाली पण रेव्हेन्यूची व्याख्या दिली आहे, तर याच्यामध्ये फरक जाणून घ्या. इन्कम म्हणजे काय? इट इज अन अर्निंग फ्रॉम इंटरेस्ट, डिव्हिडंड, कमिशन ETC. म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट, डिव्हिडंड, कमिशन याच्यापोटी मिळालेली रक्कम ही तुमची इन्कम होते. तर रेव्हेन्यू म्हणजे काय? तर तुम्ही सर्वसाधारण व्यवहारामध्ये जी वस्तूची आणि सेवाची देवाणघेवाण करतात त्याच्यापोटी मिळालेली रक्कम म्हणजे रेव्हेन्यू.